लोकसभेत कदाचित असू शकेल, पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कानून नाही. आणि एक मिनिट, जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी तसं लिहून द्यावं. सौगाते सत्ता. और दूसरी तरफ कह रहे हैं कि मुसलमानों को सड़क पर नमाज नहीं पढ़ना है यूपी में, वही चीज महाराष्ट्र में भी लागू करें, तो दो तरह की स्थिति है, क्या कहेंगे इस पर आप? इसलिए तो मैंने कहा ना, एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदुत्व छोड़ ही दिया, और नहीं तो ये सब नौटंकी है, ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए। जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है, उनके साथ नीतीश कुमार है, तो क्या जवाब देंगे वो? नीतीश वहां बिहार में करके दिखाओ नहीं, एक तो उनको आप सौगात दे दो, नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की, कुछ तो करो। निर्मला सीतारामन पर कटाक्ष किया है ने, और उसको दूसरा सबक भेजा गया मुंबई पुलिस द्वारा। बघा, आता मी काय त्याचं वकील पत्र इकडे घेऊन बसलो नाहीये, जे त्यांनी केलं, मला जे बोलायचं ते मी बोलतो. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही, हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल, तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. पुढच्या काळात राज्य सरकार कुणाल कामरांच्या त्या एकूण विडंबन गीतामुळे जो काही वाद निर्माण झाला, कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना बचाव केला जाऊ शकतो अशा काळात. आणि तसंच जेव्हा ते मुंबईत येतील, त्यांना चौकशीला सामोरं जाऊन होऊ शकतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना तोड द्यावं लागू शकतं. तर अशा वेळेस शिवसेना युबीटी कुणाल कामरांच्या शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे, दुसरी ती गद्दार सेना आहे. मी उघड उघड म्हणतोय, ती गद्दारांची सेना आहे. तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही. ती गद्दार एसनशी सेना आहे. या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी, बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला? ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं, पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे एसनशी जे काय आहे, एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसनशीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे. एक मिनिट, सत्य हे सत्यच असतं. इतके वर्ष अख्खी गावागावात 50 होते, एकदम होते गावकरी, त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी. मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे. ते हे करतील. एक तर हा निरर्थक संकल्प, ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये. स्वतः मी म्हटलं जसं 5वी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे. आणि त्याच्यानंतर सौगाते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाकी गद्दार बिद्दार फडतूस प्रश्न आहेत. तर सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, आणि ते जे काय करतायत हा सुद्धा